अरे मसाला सांडला, सत्यानाश तुझा. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आई पधारी सबस्क्रायबरची, ठीक आहे, कैरी बहनची नाही सबस्क्रायबरची. ओके. तर गाईस तुम्हाला एक सांगतो, मी खाली तुम्ही आता बोलताल की तुम्ही दररोजच बाहेर चालला, दररोजच बाहेर. ती कसं सांगते तर त्याच्या आधी तुम्हाला सांगायचं गाईस, मी बाहेर गेलो, ठीक आहे, हे काय भाजीपाला आणायला, बटाटे आणि दूध आणायला, ठीक आहे. तर मग मी काय ठरवलं होतं, आम्ही घरामध्ये चाय नाही बनवायचा आणि आईला चाय नाही बनवायचा, आणि ही ना उचलते का बघू आपण, माझी मान. आणि ही ना चाय पिलाय, चाय बनवून. का पिला माझी मर्जी. चिटिंग होती ना गाईस. आधी हीच बोलणार की चाय नाही बनायचा, ही पेल्यावर आईला पण पिऊ वाटणार ना, आईला पण पेला असेल. आई पिली का तू? हसू. अरे विषय काय झाला ऐका, म्हणजे मला बनवायचा नव्हता बरं का. मग मला काय झालं, मी कालपासून भूक येत चहा प्यायचा, मग माझ्या अंतरात्म्याला असं मारणं चुकीचं आहे ना. ती प्यायचं, पाणी प्यायचं. म्हणजे काय झालं बरं का मंडळी, तर मी काल जेवण केलं, मग मला एकदम ती अशी गावाकडची आठवण आली की जेवण केलं नाही का एकदम. आणि काल आम्ही तिकडे गेलतो ना, ती आगरी कोळी लोक तिकडे पण चहा पिलं होतं, पण तिकडे आम्ही यांना सांगितलं होतं की साखर कमी टाका, आणि त्यांनी खूप छान बनवलं होतं, साखर कमी टाकली होती. आणि आम्ही तिकडे हे पण पिलो, काय ग, कोकमचं शरबत, खूप छान. आणि पावभाजी खाल्ली, इडली खाल्ली, बापरे एवढं काय काय खाल्लं ना खरंच. तुम्ही बघितलं ते टेस्ट खूप छान झाली, ते बघत असतील, थँक्यू सो मच. आणि मग नाही का, मग ते चहाची मला अशी एकदम तलब लागली होती, तलब. मग वैभव गेला बाहेर की मग चटकन केलं, पण ते आलाच. आणि मी आलो ना आई गेले ते हे आणायला, वास आलता. आणि हिनं काय केलं, हे ठेवलं होतं, गॅस बंद केला आणि त्याच्यावर प्लेट ठेवली पातेल्यावर, आहे ना चहाच्या. मला कळलं, वास आलता, स्मेल आलता, आणि ते पण छान केलं. गॅसवर सांगू, मी पण ऑफिसला चहा पितो. म्हणजे ते आता ते आई खराब आहे ना आमची, मग तिच्यामुळे आमचं झालं नाही का. नाही, पण चहा पिणं चांगलं नसतंय ना. मग तू कसं आई बोलेल मला पिऊ देत नाही, तर तुम्ही का पितात? आई पण पिती तू तिकडे गेल्यावर. घरामध्ये साखर पण आई, मला सांगा, आमच्या घरी ना माहिती असं होते ना, आई ना साखर चहापत्ती लपवून ठेवते माहिती का, टाकीवर ठेवते, फ्रीजच्या त्यातमध्ये ड्रॉवर मध्ये ठेवते. तुम्हाला दाखवतो मी कुठे ठेवते, दाखवू का? नको आता राहू दे, मी काढले. हे बघा, इथं ठेवते, इथं. पण आम्हाला माहित झालं की आई तिथे ठेवली, त्याच्यामुळे आम्ही सारखं बघतात तिथं आहे का ठेवलंय का, आहे ना. तर मंडळी, वैभवचं चालू आहे जेवण, आणि ते त्याला तुम्हाला माहितीच आहे दररोज काय खातंय घाण. आणि तुझी खिचडी बी आहे बाबा फ्रीज मध्ये, मी आंघोळ केलेली, माझ्या अंग खाजवाय लागलेले खुस. ते बघा माकडासारखं. तुम्ही नाही का त्याचे ना ते गुणसूत्र ते आलेले आहेत नाही का मागच्या जन्मातून, ते इंग्लिश मध्ये काय म्हणतात सांग मला. जेनेटिक्स नाही, गुणसूत्र, जीन्स, अरे यार, क्रोमोझोम हा, मी लगेच मोबाईलवर सर्च करते, माझा मोबाईल कुठे रे, क्रोमोझोम क्रोमोझोम. आता मी दाखवते तुम्हाला ती लास्ट रेसिपी तुम्हाला सांगितली, रेसिपी केळीमध्ये हनी टाकायचं आणि तूप टाकायचं, आणि ते चपातीवर स्प्रेड करायचं, रोल करायचं, छान लागते. ड्रायफ्रूट टाकायचं, म्हणजे मी नाही टाकत, माझ्याकडे खूप सारे ड्रायफ्रुट्स आहेत, पण मी नाही टाकत कारण ही ओरड्याची ड्रायफ्रूट खाल्लं मला माहिती का. होय का? खा, मला काय करायचं, तुझेच पैसे जाणार. क्रोमोझोमची स्पेलिंग सांगतो बघा, स्पेलिंग पण येत नाही. CROMO, threads like structure of DNA and protein found in the meaning in मराठी, ट्रान्सलेट इनटू मराठी असं टाक. कसं सर्च करायचं ते पण येत नाही. गुणसूत्र किती गाईज येड म्हणावं, गावातलं येड, भाज्याला म्हणतं पिढ का नाही, आणि तू शहरातलं येड. हे बघा, हे पण बोलता येत नाही तिला. छी. गाईज तुम्हाला दाखवतो मी आमच्या घरी खायला काय काय, ठीक आहे. हे बघा, आईने इकडे उसळ भिजायला टाकली, आणि इकडे वेगळ्या पद्धतीची उसळ टाकली, वटाणे आणि काय ते टाकले, ते किडनी बीन्स वगैरे, वटाणे, ठीक आहे. दोन याच्यामध्ये भिजायला टाकले. रात्रीची खिचडी फक्त एवढ्यावर मला काम भागावं लागेल. आणि इकडं आहे काय, बटाट्याची भाजी. तर हाय गाईज, आमची म्हणजे माझी आंघोळ झालेली, आणि मी स्वयंपाक करून जेवलं पण आहे. आणि ही बघा जेवते कशी, उपवास केळी खाती. बोल कसं घाण गाईज. आम्ही निघालो बरं का, हे बघा बॅगेचं उद्घाटन, नवीन बॅगेचं, आणि निघालोय त्यामध्ये केळी खाती बघा.
उचलते. अरे हळू 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 मम्मी हळू. कॅमेऱ्यात खाणलं सुद्धा आता मी पण तुला कॅमेऱ्यातच खाणार. मी पण तुला कॅमेऱ्यात गाईस आपण जाऊया ठीक आहे. आपण कुठे जायचं ते तर सांगितलंच नाही की. ते माईक चालू आहे तिथे ओरडू नको तुझं. गाईज तर आता आम्ही चाललो शॉपिंगसाठी. कशासाठी? मागच्या शूटला तुम्ही खूप चांगलं छान छान प्रेम दिलं. कोळी लोकांना पण दिलं. कोळी लोकांना नाही, कोळी लुकला आणि त्या आलिया भट्टच्या लुकला तर खूप छान दिलं. हा तर तुम्हाला खूप आवडला. आणि आता आम्ही आणखीन एक आणि आणखीन एक आता आम्ही लुक करत आहोत ठीक आहे. तुमच्यासाठी म्हणजे आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी पण तुम्हाला आवडेल मे बी का नाही काय माहिती. उद्या करत आहेत लुक ऍक्च्युली. आणि आज शॉपिंगला चालू त्याची सगळी शॉपिंग साडी मॅजिक दाखव मॅजिक. तर आणखीन एक लुक क्रिएट करत आहोत आम्ही. आणि त्याच्यासाठी ज्वेलरी वगैरे शॉपिंग साठी जायचं आहे. तर तुम्हाला पण आम्ही घेऊन चाललो. आम्ही ठीक आहे. तर म्हंटल जातोच आहे शॉपिंग. आता ब्लॉग पण बनवूया. तर आपण आता निघत आहोत ठीक आहे. ठीक आहे. बांगड्या घालते आहे मला येडा. आपण भेटूया बाहेर. आणि कुठे जात आहोत आम्ही शॉपिंगला? ते जात आहोत भुलेश्वर मार्केटला ठीक आहे. चर्च गेट भुलेश्वर मार्केटला. गाईज ह्या टॉपला तुम्ही ओळखला का? कुठून घेतला मला माहित असेल तुम्ही जर ब्लॉग बघितला असेल तर. आणि कितीला घेतलं हे बघा. आणि माझा बघा. चला काळे गाईज काळे गाईज आम्ही पोहोचलो इकडे चर्नी रोडला पोहोचलो ठीक आहे. बस आणि ना इकडे लाईन एवढी मोठी ना टॅक्सीसाठी. ऊन खूप आहे. आणि आता फक्त शिराळ पडलं. शिराळ ऊन जास्त मतलब ऊन जेव्हा जातं ना तेव्हा त्याला शिराळ जातो. म्हणजे शिराळ ढग येतो सूर्याच्या समोर मग ते शिराळ पडतं. ते आमच्यापासून शिराळ असं बोलतात. इकडे चर्नी रोडला बिल्डिंग वगैरे खूप छान छान आहे. तिकडे टॅक्सी पकडतोय आम्ही आणि टॅक्सीने जातोय. हो छान छान कुठं राहतो ते पण आम्ही राहतो समुद्राच्या ठीक आहे. तर आता जातो आम्ही भुलेश्वर मार्केटला ठीक आहे. आपण मार्केटला भेटूया. माझं माहिती लोकलमध्ये कुठे पण आम्ही ट्रॅव्हलिंग करतो ना. जर अर्धा ते पाऊण तास किंवा अर्धा तासाची वर ट्रॅव्हलिंग असेल तर आम्ही लोकलमध्ये झोपून जातो. आराम लावतो. आधी मला बोलले ते मला ना टॅक्सीपेक्षा जास्त रिक्षामध्ये कम्फर्टेबल वाटतंय. म्हणजे ऑटोमध्ये कम्फर्टेबल वाटतंय. कारण की जेव्हा आम्ही प्रायव्हेट रिक्षा करतो ना तेव्हा म्हणजे रिक्षा आपला असतो ना. आम्ही दोघं असतो म्हणजे जागा असते. टॅक्सीमध्ये खूप कंजेस्टेड एरिया असतो किंवा बाकीचे लोक प्रायव्हेट करू शकतो. पण इथे कसं आहे माहिती यांची सीट आहेत ना बसायचे ते असे अनकम्फर्टेबल आहेत. उलट गादी आहे सीटला छान एकदम कम्फर्टेबल खाली असं एकदम करणं जाते. आणि बाकीचे लोक पण असतात ना त्याच्यामुळे पण. आणि एकदम हवा पण येत नाही. रिक्षामध्ये माझं म्हणणं काय तुम्ही टॅक्सी नका करत जाऊ. तुम्ही एरोप्लेन करत जाऊ. हवाच हवा बाबा पकड. खूप वेळाने टॅक्सी भेटलेली आहे लाईन मध्ये उभा राहायला. आणि पुढे एक टॅक्सी आली ते आम्हाला बोलवली या म्हणजे दोघं जण आहेत जागा. आणि मागची टॅक्सीवाली बोंबला लागली टॅक्सी दोन काय आमची टॅक्सी भरू दे आधी नंतर तू घे. आम्ही दुसरी टॅक्सी मध्ये आणि आम्हाला असं झालं ना आम्ही बरंच फील होतं नाही का. एक जण पुढं बोलवतं आणि मग त्या दोघांमध्ये झगडा लागून जातो नाही का दोन टॅक्सी वाल्यामध्ये. मग आम्हाला प्रश्न पडतो की आम्ही कोणत्या टॅक्सी मध्ये बसूया. आणि तिकडे ऑटो मध्ये पण असंच होतं नाही का. लाईन असते ऑटो मध्ये आणि आपण मधूनच हे केलं ना मग लगेच पण मजा येते नाही का लोकांची भांडणं बघायला. मस्त आहे कारण इकडे मला खूप छान वाटतंय. म्हणजे आमच्या तिकडे पण मस्तच आहे पण हे साऊथ बॉम्बे ना मग तिकडे छान आहे. मग आम्ही पण साऊथ बॉम्बे राहतो बरं. आपण सगळं सांग म्हणतो मी ऍड्रेस घर फ्लॅट नंबर प्लेट नंबर प्लॉट नंबर सगळं सांग. तर माझा फ्लॅट नंबर आहे. ठीक आहे आपण भेटूया. आम्ही शॉपिंग वगैरे करतो. मी तुम्हाला दाखवते आणि आम्ही रक्षाबंधनसाठी थोडंसं घेतात. म्हणजे माझं काय म्हणणं रक्षाबंधनची शॉपिंग आताच नव्हती करायची आम्हाला. माझं काय म्हणणं आहे माहितीये. हे बघा काय झालं इकडे
माझं काय म्हणणं आहे माहिती का, रक्षाबंधनचं ना आम्ही राखी घरी बनवूयात. हा ना, तुम्हाला काय वाटतं, आम्ही राखी घरी बनवायला पाहिजे का? म्हणजे आम्ही रक्षाबंधन असं सेलिब्रेट, युनिक बनवणार आहे आम्ही काहीतरी रक्षाबंधनचं. माझ्या डोक्यामध्ये अशी आयडिया आली की मी वैभवला राखी बांधणार, आणि नंतर वैभवने पण मला राखी बांधायची. कारण असं बहीण भाऊ मला पण आता कोण नाही ना, मला तरी कोण करणार, मला तरी कोण करणार तुम्ही सांगा बरं. पण त्याला सगळं झालं, मला पण कोणतरी बराबरी करते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जी बराबरी करतात ना, म्हणजे तुला चॉकलेट मला पण चॉकलेट. तर माझं काय म्हणणं आहे की आपण राखी घरी बनवूयात, दोघांनी पण चॅलेंज करायचं की कोण छान बनवलंय. आजची हँडमेड राखी हे काय हँडमेड राखी बनवूयात. हे बघा महाकालीच इकडे दोन महाकाली नाही करण्यात. सॉरी चला आपण जाऊयात मार्केटला. गाईज आम्हाला शॉपिंग बोर्ड पण फुटलाय आम्हाला, तुम्हाला माहिती, पण इकडे खूप महाग भेटतंय 200 ला. आणि प्लास्टिकचा पण आहे. प्लास्टिकचा कितीला बोलतो त्याला हिंदीच कळत नाही. आणखी 7 महिने झाले मुंबईमध्ये राहते, आणखी हिंदी नाही. 150 काय 50 आणि 25 मध्ये ती कन्फ्युज होते. आम्हाला बॉटल पण घ्यायची. हा बॉटल आमच्या जिम साठी, सॉरी जेव्हा कुठं बाहेर जातो ना तेव्हा बॉटल नसते आम्हाला. आम्ही आलो भांड्याच्या दुकानामध्ये, छोटंसं दुकान आहे भांड्याचं. नाही छान वाटत एवढी मोठी नाही छान वाटत. प्राइस काय अंकल? 150 गाईज 150 खूप एक्सपेन्सिव्ह आहे. हो 200 रुपये काय 20 रुपयाची घेतो का मग? प्लास्टिकची घेऊया, स्टीलची कशाला घ्यायची, प्लास्टिकची घ्यायची ना. हा डब्बा कोणाकोणापाशी आहे? हा गाईज आम्ही लहानपणी आम्हाला खूप आवडायचं. आम्ही ह्या डब्यासाठी भांडणं केलेले आहेत माहिती का, शाळेमध्ये खाऊन यायला आहे ना. होय आपण ग्लास पण घ्यायचे स्टीलचे, आपण खूप काही घेऊ शकतो. पण पैसे नाही घ्यायला, काय आपण सगळं मार्केट विकत घेऊया, पण आमच्याकडे पैसेच नाही आहेत ऍक्च्युअली. बॉटल बघायची ना, हे ती वेगळी बॉटल, त्या ग्लास पण आहे वरून. ए ग बस, जास्त काय बोलू नकोस. काहीच घरामध्ये जागा नाही ठेवायला, आणि इथे फुलाच्या कुंड्या बघती येडी. आतमध्ये आहेत ना ते काका, माती पण नाही तिथे आपल्याकडं. नहीं है यहाँ पे कोई. बापरे खूप महाग भेटते. 10,000 रुपयाला भेटतात. 10,000 रुपयाला भेटतात ना तिकडं. नको राहू दे चल. गाई तिकडे आम्ही ज्वेलरी घ्यायला आलो होतो, आणि हे आम्ही सिलेक्ट केलं. ठीक आहे, ह्याच्यामधलं हे सिलेक्ट केलं, पण एवढंही महाग आहे ना त्याच्यामुळे नको ना, खूप गर्दी पण आहे. चल गाईज आम्ही खूप थकलोय ऍक्च्युअली. 1 मिनिट, खूप टाइम वेस्ट झाला, खूप म्हणजे खूप. ऍक्च्युअली आम्ही ते सिलेक्ट केलं, खूप छान वाटत होतं आम्हाला, जसं पाहिजे तसंच भेटलं होतं. पण ते एवढं महाग आहे, 400 रुपयाला एक आहे ना, 230 नाही 250 रुपयाला एक होतं ते गोल. आणि त्याच्याऐवजी जर आम्ही दुकानामध्ये ज्वेलरी विकत घेतलं तर सेम प्राइसला आपली नाही, त्याच्याहून कमी प्राइस मध्ये ज्वेलरी पण भेटेल नाही का. त्याच्यामुळे म्हणतो मी कस्टमाइज ज्वेलरी नकोच बनवायची नाही का, खूप महाग असते. आपण विकत घेतलेली बरी पडेल नाही का ज्वेलरी. खूप डोक खाल्लं यार त्या माणसाने आमचं, गरजे पण खूप होती. कस काय आतमध्ये हे पाण्याची बॉटल हे बघा, इतकी लापरवाही. आतमध्ये नाही गेलं, भिजला इथं मोबाईल. घ्या आता. तर आम्ही एवढ्या वेळ झालं फिरतोय पण काहीच नाही घेतलेलं, फक्त येतो नुसतं शायनिंग मारत. येतोय तो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये ना, आणि आल्यावर इकडे पचका होतो, असं होतं नाही का. पाय दुखायला, माझं पण पाय दुखायला नाही का. आता म्हणलं फिरलोत ना आम्ही, खूप काय घ्यायचं पण काहीच घेत नाही झालं, काहीच. आम्ही इतकं मतलब पागल आहेत ना, बिंडो घालतात खरंच. एवढ्या महाग गोष्टी आहेत ना, विचार इतकं महाग आहे ना सगळ्या गोष्टी इकडं खरंच. सेवा कीजिए हमारे वाले से तो ये कभी गलत नहीं हो से लेकिन है कैमरे से माया पर किया था किती ठंडा पड़ी तो कि नहीं 4 जना माया था तोसी कोई प्रसिद्ध मेरे इधर आया. रिंग पण घ्यायची, रिंग वगैरे सगळं घ्यायचं, पण काहीच नाही घेतलं. गाईज तुम्ही हे बघा, हे काय पंचायतवाडी, कसली वाडी पंचायतवाडी. आणि आम्ही एवढे पागल आहेत ना, माईक आम्ही बोलतो, बडाबडा करतो, ब्लॉग घेतो आणि माईक बंद ठेवतो, बडाबडा करतो माईक बंद ठेवतो. एवढे पाय बॉटल्स घेतले नाही आपण, बॉटल पण घ्यायची यार, काहीच नाही घेतलेलं. काय घ्यायचं, काय करावं रे. रिंग नाही आपल्या, नोज रिंग नाही, काय एवढं गरीब जन्माला घातलंस रे देवा. बापरे दिदी काय म्हणते, काय ऐकलं का तुम्ही, देवा आम्हाला एवढं का गरीब जन्माला घातलंय. कारण जिकडे जाईल तिकडे आम्हाला पैशामुळे हे करतो. फिंगरिंग हा फिंगरिंग बघ इकडे छान आहे, किती छान. सगळी लोकल दिसतात पण ठीक आहे ना. कुठं जिथं जाईल तिथं लोकल, आपण लोकलच ठिकाणी हे आहे. हे बघ असे की असे वाले
आहे ना. गाईज आम्ही एवढे हिंडलो ना, आता हिनं थोडंसं डिसाईड केलं लोकल मध्ये शॉपिंग करू, तर आम्ही आता इकडं मेहंदीचे कोण घेत आहोत. काय नाही घ्यायचं, 10 रुपयाचं मेहंदीचं पाड, पैसे खाली पाड. काय नाही घ्यायचं, मेहंदीचा कोण घ्यायचा आहे ना. 4 रुपये 5 रुपये हे घ्या 10 रुपये. थँक्यू. मेहंदीचा कोण घेतलाय मी मेहंदीचा. किती मोठी शॉपिंग केली तुम्हाला दिसलं ना गाईज. 10 रुपयाची शॉपिंग केली. इकडे चाल, इकडे किती मोठी शॉपिंग केली डायरेक्ट. नको आता आपल्याला थोडीशी बॉटल घेऊ. टी शर्ट पाहू आहेत का, टी शर्ट्स गाईज. अंगातून अशा वाफा निघाल म्हणजे असं एकदम छान वाटत राहिलं इकडे आल्यावर. हा नाही तर नर्सरी बघ ना, सगळं हिरवं नर्सरी नाही इकडे आय थिंक पार्क काय दाखव. असं दाखव. दाखवतो तुम्हाला. हे बघा तुम्ही, खूप छान आहे इकडं. आणि इकडे इकडे काय पण स्टेशनला चाललोय ना आपण. काय माहिती बाबा कुठे चाललंय. स्टेशनलाच आहे ना. थँक्यू. हा गार्डन सारखं संस्थान आहे दीदी. बापरे. मग इथे सगळं तेच केलेलं आहे. बापरे. आमचा पोपट झालेला आहे. ही गार्डन वगैरे नाही, आम्हाला वाटलं गार्डन सगळी हिरवं हिरवं. आणि इकडे ना ऍक्च्युअली कब्रिस्तान आहे. आणि ते लोक बोलले की इथं ना माणसं गाडले, त्यांच्या अंगावर झाडं लावलेत. आणि आम्हाला ते बघून इतकं मस्त वाटलं. मस्त वाटलं. आम्ही शॉक झालो. आम्ही आधी भाऊ किती मस्त होते. मागून एक माणूस बोला अरे संस्था. म्हणले हा संस्था असेल ठीक आहे, आम्हाला काय माहिती कशाची संस्था. परत बोला अरे ते माणसं काढलेले असं झालं नाही का. मग चल चल चल. आणि ना जर रात्री इकडे कोणाला यायचं असेल तर, इकडून कोणाला पास व्हायचं असेल रात्री, तर बापरे लय झाड आहेत लय. म्हणजे आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकलो, इकडे अलाउड नाहीये कॅमेरा, पण एवढी झाड आहेत ना, एवढी झाड आहेत ना बापरे. आणि जर रात्री जर रात्री कोण आलं इकडून तर मग बापरे. चले बाबा मी तर आलो ना बापरे. राहणो ही पोरगी एवढी 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 जिद्दी आहे ना. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय काय केलं हिने सांगतो. आम्ही लोकल मध्ये होतो ठीक आहे, मी झोपलो होतो ठीक आहे. आणि मी झोपलो होतो आणि हिनं काय बोललो, उठ उठ स्टेशन आलं, उठ उठ स्टेशन आलं. आपल्या घराचं जिकडे राहतो तिकडे स्टेशन आलं. आणि ते आलं दादरला आहे. आणि दादरला हिनं मला उतरवलं आणि आता शॉपिंगला गेली. तर मग तुम्हाला दाखवतो. मग हे बघा किती चालू आहे शॉपिंग. आणखी शॉपिंग नाही संपलेली. मी तुम्हाला म्हटलं ना काय घेतलं होतं, ती म्हणजे आणखी मला घ्यायचं, आणखी मला काय घ्यायचंय. गाईज मुलींचं डोकं बघा ना. मी तिला म्हणलं होतं की दादरला नाही थांबायचं ठीक आहे, म्हणून ती काय म्हणजे स्टेशनला उतर 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 अशी केलं. मग मी उतरलो. मी नाव बघितलं ना स्टेशनचं, काय नाही बघितलं. मग उतर मग दादर होतं स्टेशन. किती तरी म्हटलं मी एवढं लवकर का स्टेशन आलं. आणि 30 मिनिटं 40 मिनिटं आधी स्टेशन कसं काय आलं. दादर स्टेशन आलं. डोकं चालतं यार पोरींचं. आणि खूप शॉपिंग केली, खूप म्हणजे खूप. मी घरी दाखवतो मी तुम्हाला. मित्रांनो ही पोरगी बघा कशी चालते. हे बघा हे आमची शॉपिंगची बाई. इतकं शॉपिंग केली, हातामध्ये इतकं मोठं आहे गाईज. आणि हिच्या पर्स मध्ये बापरे बापरे आणखीन घेतीस आणखीन घेतीस. काय काय घ्यायचंय का माहिती मला का नाही गाईज. नुसतं पैशाला माझ्या खिशाला खात्री लागली. खात्री लागली बघा, फक्त कात्री लागली. कात्री नुसतं पैसे भाव करतोय खर्च मला. ए बारे इकडं स्टेशन आहे, इकडं ते बघा इकडं स्टेशन आहे म्हणते. आणि तिकडे म्हणते दीदी चल BMC ची गाडी आली. हे बघा BMC ची गाडी आली. गाडी आली. मला घरी जाऊन आणखी जॉबला पण जायचं. बाजार कुठे रे. मिरच्या बघायच्यात मला. मिरच्या तिला मिरच्या घ्यायच्या आणि मला जॉबला जायचं. इतकं मोठं घेतलंय नाही ना मला. चालतं पण बांगड्या का बांगड्या आणि बांगड्या घरी इतकं मोठ्या. हे बघा आपण मिरच्या बघूयात नंतर इकडे येऊया ठीक आहे. मिरच्या घे आणि चल घरी. जास्त काय नाही घ्यायचं ठीक आहे आपल्याला. काय मारेल घरी गेल्यावर. बापरे माझ्या हातामध्ये काहीतरी तुम्हाला दाखवतो मी ठीक आहे. काय सर आता आम्ही घरी दीदी नाही आली. तर मी आलो थोडस पुढं. ही थोडीशी शॉपिंग करत होती आणि गल्लीमध्ये आमच्या. आणि काय सांगू तुम्हाला. हे बघा मी पोरग का पोरगी. तू दरवाजा लाव रे. दरवाजा लावतो. सांग मला सांगा. मी पोरगी आहे आणि ही पोरग आहे. फक्त 4 फुलं हातात घेऊन हिंडलाय. ही बघा हे किती वजन आहे तुम्हाला सांगू. थांब वास येतोय. थांब गाईज हे बघा काय आणलंय ना. ह्याच्यासाठी थांबली होती खाली. हे ना खायला आणलं. तुला पण आणलंय. दोन आणलं ठीक आहे. तर गाईज तुम्हाला घे हातातलं घे लवकर. हे बघा किती आणलं हे वजन. आणि ह्यातलं जाऊ दे अजून एवढंच ह्याच्यामध्ये ठीक आहे. नाही 2.5 किलोचं बाळ असतं. 2.5 किलोचं बाळ ओली बाळाला. हे बघा माझे बोट कसे झालेत बघता तुम्ही कसे झालेत. मी काय म्हणतोय. आणि माझे केस तर कसे झालेत खतरनाक. मी फुलं आणली होती ठीक आहे. मी आई मान्य करतो. आई मान्य फुलं पण ते फुलं ओपन होती त्याच्यामुळे सांभाळून आणायची होती. एवढं रश होता भीड होती. ह्याच्यामध्ये आणखीन तेवढंच सामान आहे. थांब दाखवायचं नाही मी दाखवते लगेच. थांब दाखवायचंय. तर मी काय पाणी सांडलं ह्याच्यात बापरे. तर फुलं होती ना ती सांभाळून आणायची होती नाही का सगळं. म्हणजे ते लय सांभाळून आणले बाबा. कंबर राहिला की
सांभाळा म्हणजे कोणाची धक्का लागून एकदम चिरगून एकदम चमदा होत होता काही मटन. गाईस थांबा तुम्हाला दाखवतो मी सगळं काय काय आम्ही शॉपिंग केलं. ठीक आहे, खूप कमी गोष्टी घ्यायच्या होत्या आणि कमीच गोष्टी घेतल्या लवकर ना. पण जसं जसं आम्ही घराच्या इकडे यायला लागलो तसं तसं आमचं शॉपिंग वाढत गेली. तसं तसं तुम्हाला सांगितलं मी, हिनं उठवलं मला नाही का, उठ स्टेशन मी आलो बाहेर दादर स्टेशन आलो तिथे शॉपिंगला गेली. पण चांगलं झालं आम्ही तिकडे शॉपिंगला गेलो, तिकडे पण शॉपिंग केली पटापट. कारण काय मला ह्या जॉबला जायचं मला बिलकुल पण टाइम नाही काय. सॉरी बिलकुल पण 5 वाजून गेले माझ्या 5ला माझ्या बांगड्या तू येतील का पण गाईस. पहिले ह्या बांगड्या आणल्या तर छान वाटल्या आणि 50 ला फक्त 50 बाबा सगळं पडाले घरी. हे आणले काय हे कानातले मला खूप आवडले, त्यांना दाखवू ना. शूट मध्ये तुम्हाला दिसतीलच कानातीच्या पण खूप छान आहे कानातले. हे नोज पिन आहे. लवकर दाखव लवकर. यामध्ये काय हे पेंडेल आणले, हे काही कामाचं नाहीये पण ते नंतर कामाचं आहे. हे पण आहे सेम पेंडेल काय आणले भंगार गोळा करून. मेहंदीचा कोण तुम्ही बघितला ब्लॉग मध्ये. माझी बॅग सगळी ओली झाली, मला ही वाळू टाकावी. मेन म्हणजे आम्ही बॉटल पण आणली, आमच्याकडे बॉटल होती अशी रिंग रे हे अंक आणले तर 2. ठीक आहे, ही बॉटल आणली. मी प्राइस सांगतो ठीक आहे, ही जी आहे आणि ही माझी ही आणली 1 करोड रुपयाची असली डायमंड आहे, असली. ठीक आहे तर आणि माझी बोटातच जात नाही. पण तर ही आहे रिंग आहे ती 50 ला. ही बॉटल आहे 200 ला बॉटल. असं कसं बरं, मी आणली म्हणलं जाणारच ना. थर्मासची बॉटल. ठीक आहे, थर्मासची. पुन्हा इकडे आणलाय धनिया, जो की 10 रुपयाला खूप सारा भेटला आम्हाला, त्यामुळे आणलाय. इकडे आणलंय ज्वेलरी आणली. ठीक आहे, नेक पीस आहे 250 रुपयाचा. ठीक आहे, हे धर. पुन्हा इकडे मला एक काय काहीच नाही, मला हे टी शर्ट आणलाय एक, जो की 200 ला दादरला भेटलाय, खूप चांगला आहे. ठीक आहे, मी असंच आणलाय. ठीक आहे, नाईट ड्रेस साठी. पुन्हा दीदीला एक टॉप आणलाय, त्याचा प्राइस नाही मला माहिती, हा पण 200चा आहे. हे बघा छान आहे. ठीक आहे, काय तो मिरच्या 10 रुपयाच्या. ह्याच्यामध्ये किती सामान निघाले ते पुन्हा इकडे घेऊन आले मी. इकडे पण मिरच्या 10 रुपयाच्या. ठीक आहे, पुन्हा हे आळूची पाने 10 रुपयाची. पुन्हा इकडे वांगी आहे 10 रुपयाची. माळवत आणलंय सगळं. पुन्हा इकडे हिल आणली, मेन म्हणजे हिल दाखवलं. थांबा, हिल दाखवलं. चप्पल आणली. ठीक आहे, दाखव माही कसं सोडायचं, सुटत पण नाही काही. सॉरी खूप फास्ट करतो आम्ही, कारण हे बघा गडी, आमचा गडी हिल निघायला नाही पाहिजे आपल्याकडे. असं ग्लो आहे. हा आहे किती 450ची ना. हा 400ची हिल आणली हिला. अगं बाई माझी ही लगे घालायला पण लागली. आणि काय जास्त मी काचाची घेतली होती, त्या दिवशी पोरानं पहिल्याच दिवशी फोडून टाकली. त्या पोराला पोर म्हणाव का जनावर म्हणाव. टाक फोडून स्टीलची ती फुटत नाही. धर्म आतमध्ये थर्मास काच असतो माहिती तुला. आय डोंट नो. आमचं मेन शॉपिंग राहिली रक्षाबंधनची शॉपिंग. रक्षाबंधनची शॉपिंग आणखी येणार आहे. आणि आणले कमलेची फुलं, सांगितलं त्यांना, दाखवलं. तर रक्षाबंधनचा ब्लॉग येणार आहे, तुम्हाला नक्की बघा ब्लॉग. काय रक्षाबंधनची शॉपिंग आम्ही एकमेकांना ड्रेस घेणार आहोत. राख्या घेणार तुला. तुझी तू घे, मी माझी मी घेतो. नाहीच एवढं जास्त उशीर झाला ना. मी तुम्हाला काय सांगू आणि वय बोला जॉबला. आणि बघा मी किती काम करतो. हे बघा काय करायला लागलं तू. नीट दु आणि सगळं टाकू नको. मला पण थोडंसं खायला ठेव. मला कडधान्य खावे लागते थोडेसे, नाही का माझं दररोज. हे बघा मी इकडे कटिंग केली. कायची कटिंग केली तुला कामाचं बघ र पोरा. होय माय होय, हे कटिंग केली. आता तेल टाक. गॅस चालू आहे का. चालू फास्ट टाक. जास्त टाकू ना. आणखी लसूण मीठ वगैरे केलं का. लसूण मीठ खायचं ते त्यातच डायरेक्ट. अरे टाक ना आणखीन तेल जास्त करायचा. भात खिचडी मसाला काढ ना. मसाला बस तेवढंच आहे मसाला. कोथिंबीर आणली ना आपण. कोथिंबीर कुठे आहे तिथं. मिरची काढ फटाफट. भात केल्यावर पुन्हा आणि लय मोठी काढ. अरे काढ. कसं का करतो तू. हे बस धुवायची याला. धुवून असं कर ना लगेच. असं करतो. असं आणखीन देऊ का. बस आहे. हा मिरची तर किती मोठी कापलीस र. 2 कापले. मग अजून कापायचे असतात ना 2. तूच म्हणली लय मोठी काप. लय मोठी 4 तरी कापायचेस ना. थांब बाबा किती तुझं माझं सासरवास आहे का. सासूरवास नाही, माझी सासू हाणील मला आल्यावर.
सासू म्हणजे येणारी सासू र बरं इन फ्युचर. हे कसं कापू पण ह्याला थांबायला अरे मसाला सांडला सत्यानाश तुझा. टाक तसं हे अरे ह्याच्यात ठेव ना, ह्याच्यावर असं काप. हातात बुताई कापून बघ तुझ्या हे हातावर. बघ हे कधी टाकायचं तुला हे वाला हे कधी टाकायचं बापरे कुकर मध्ये काय आहे ती बघ आधी काय करपाले करायला लागले. ह्याच्यावर कापू का कधी पण काय पण टाकू नको बरं का तू. काय टाकायचं आता हे टाकते सगळं करपलं बघ. पळी पळी चमच ते टाक ना, ह्याच्यावर टाक ना. कुठं चाललास? काय टाकू हे टाकू मसाला हा, टाक. थांब नाही टाकलेलं थांब. काळी चटणी टाकी का नको 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 मिरची टाकली ना. हलू का मी मी हलवतो हे टाकतो. हे बघा इतकी कोथिंबीर टाकली मी. पाणी टाक पण टाक थांब ना, टमाटे पण टाकायचे. ओ माय गॉड. थांब पळी ना हे करत बसते हलवत बसते. काय कडधान्य आणि टाकी हे पण टाकायचं ते नाही ते राहू दे. भाजीला ठेवले ते भाजीला ठेवले वाटाणे टाकायचं असतं थोडे टाकलेत ना भरपूर. ठीक आहे अजून काय टाकायचं राहिलंय? मीठ परत टाकते ना. मीठ घे. तांदूळ घे चल खालचे. कुठे तांदूळ पण संपत आले बघून तांदूळ आणावं लागते. मीठ कुठे बघ ना खालीच. हो घेत इथं मीठ टाकते. तू तांदूळ घे धुवून. कुठे 5 काय घेऊ घेऊ का? हा घे. किती घेऊ? 1 किलो. माझं घे ना डोकं खाणून बोला ना खाशी लोक डब्याने घेते. पाणी थंड खाली. ह्या डब्याने किती घेऊ? घे बरं काय घ्यायचं. तांदूळ इकडे आहेत ना. तांदूळ संपलेत वैभव. लय थोडं राहिले तांदूळ. आणायला लागतं आपल्याला. सगळं घ्या आपल्याला. सगळेच घे. गॅस तांदूळ संपले आमचे एक डबा राहतो बघा. आणि तू तर सगळंच खाशील रे भात. मग वा पण दुसरीकडे आहे तांदूळ बघ कुठं. चपात्या पण खाऊ शकतोस तू. पण चपाती कुठं आहे आता काय काय वाटतं की तुला सकाळी सगळंच खाल्लं. माझे लवकर जायचे मी 8 तासासाठी फक्त बंद केलं माझं अरे तू तिथे जाऊन जेवणार वैभव. हा मग तिकडे जाऊन जेवणार आहे पण व्हायला पाहिजे ना. होतंय टाक तांदूळ टाक. गरमच नाही वाटत मी सगळं. चपात्या 4 चपात्या तू 1-1.5 घेऊन जा. पण गरम कसं निवडा डब्यामध्ये. अरे गरम डब्यामध्ये तुला हातात घेऊन जायचं का गरम पोळ्या? सॅक मध्ये घालणार तर पिशवीत नाही पिशवी हातात नाही. ऑफिसला लोक सजीव होते सगळे जण तोंडाकडे बघतील माझे. मग त्याच्या तोडत घाल थोडं बस का. अर्धी तांदूळ मिसायचे होते त्यात खडे तर तू बघ असं हे देवा बोलेस तांदूळ अशाशी कर. खड्यांनो या बाहेर लवकर आम्हाला ऑफिसला जायचंय यार. टाइमपास काय करू तुम्ही. दुसरे तांदूळ टाकतो नाहीत बरं ह्याच्यामध्ये खडे. आज काढून खायचं काय एवढं. हा काढून खायचं आणि एखादा बिर्याणी मध्ये एवढे मध्ये हाडकं असते ते कडा कडा तोडून खाते ह्याच्यामध्ये खडा श्रावण सोमवारी काय नाव घेतो र देवा धर्माचं. सॉरी देवा धर्माचं काय नाव घेते. बापरे गायच अशी गडबड असते नाही का. आम्ही जेव्हा शूटला किंवा काय करतो ना बाहेर राहतो ना घरी आलं आमची लाईफच तशी आहे कंजूस. हा असंच आहे. तू काय कर करायला काहीतरी जातो चांगलं होतं वेगळीकडे. ऐक ना ही सगळा राडा आहे ना तसंच ठेव. तू चपाती घेऊन जाणार का? 1 चपाती का 1.5 चपाती का 2 चपाती? भाजी काय करू आता मी. भाजी काहीच नाही. ठीक आहे नको मला नाही भाजी खायची पण मी काय म्हणते तुला मला 2.5 चपाती ठेवशील का तू खायला? हो ठेवेल की. म्हणजे आईला पण रात्री चपात्या करावं लागतं. हे कुठे आई तर आता जेवण करून बसली. आई नाही ना पाहिजे तुला काय. ठीक आहे रात्री चपात्या करू. तर काहीच नाही जेवणार तू. इतकी आम्ही बडबड दाखवली तुम्ही बघून घेतली सिरियसली. चला मग बाय बाय बाय. मी वैभवला डबा लावते यार. चल ना रे. तर काय आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. इथपर्यंत ब्लॉग बघितलं धन्यवाद. आणि असं असते आमची लाईफ. थँक्यू सो मच. आमची इतकी पळतात आम्ही इतकी खूप पळतो खूप. बाय. आता जॉबला जायचं मला तरी काहीच दाखवलेलं नाही. जॉबला सकाळी येऊन मी 5 ला येणार. सकाळी 5 थांबा मी तुम्हाला सांगतो ठीक आहे. सकाळी 5 ला मी जॉबवरून येणार आहे. 4 तास झोपणार. सकाळी 5 वाजता उठणार. 6 वाजता एक्सरसाइजला करून सगळं करून लगेच 8-9 वाजता शूट चालू करणार. कळालं असं आहे. असं आहे. आणि मला सगळी बोलतात पॉझिटिव्हिटी कुठून येते म्हणजे तुमच्या कमेंट म्हणून देतो ना. तुमचं कमेंट वगैरे खूप छान वाटतं त्याच्यामुळे कुठं आता कॉल आला होता बघायला गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. थँक्यू सो मच.